धुळे जिल्ह्यामध्ये 1 महिन्यानंतर पाऊस आला आणि या पावसामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होतोय। आपण बघू शकतो की शेतकऱ्यांनी आता पेरण्या करायला सुरुवात केलेली आहे। तब्बल 1 महिना उशिरा पाऊस झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता। मात्र जुलै महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येतोय। विशेष म्हणजे आतापर्यंत 70% पेरण्या झालेल्या आहे। जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये 3,65,000 या ठिकाणी 65,000 हेक्टरवर पेरणी केली जात असते। मात्र आतापर्यंत फक्त 70% पेरण्या झालेल्या आहेत। 2,60,000 हेक्टरवर आता पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। उर्वरित पेरण्या ज्या काय आहेत या उर्वरित पेरण्या आता काही दिवसामध्ये पूर्ण होणार आहे। विशेष म्हणजे 1 महिना उशीर झाले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संकट होतं। मात्र वरुणराजाने हजेरी लावली आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येतो आहे। सर्वाधिक पेरा हा कपाशीचा असतो, त्यानंतर सोयाबीन असेल, मका असेल याचा पेरा केला जात असतो। जे काही कपाशीचे क्षेत्र आहे। नमस्कार। आजपर्यंत धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः 70% म्हणजेच 2,60,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरण्या झालेल्या आहेत। जिल्ह्याचं खरीपाखाचं क्षेत्र हे 3,80,000 हेक्टर आहे। तसेच जिल्ह्यामध्ये साधारणतः सरासरीच्या 90% पाऊस झालेला आहे। आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये 150 mm पावसाची नोंद होऊन गेलेली आहे। त्यामुळे सदरचा पाऊस हा सर्व भागामध्ये पडलेला असून सदर पावसामुळे पेरणी करण्यास काही हरकत नाही आहे। तरी अल निनोच्या पार्श्वभूमीवरती या वर्षी सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की आपल्याकडे ड्रीप इरिगेशनची सुविधा असल्यास ड्रीपवरच पेरणी करावी अथवा पेरणी पश्चात ड्रीप हातरून या वर्षीचे सिंचन हे ड्रीपद्वारेच करावे। हे काय पेरतायत तुम्ही? आम्ही आता सोयाबीन पेरतोय। आमचं नाव भाऊसाहेब दाजी बदाने। पण आतापर्यंत पाऊस नाही होता। आता पाऊस आलाय, आजपासून पेरणी आम्ही चालू करतोय। पण अजून काय आम्हाला शक्य वाटत नाहीये, पण आज लावतोय आम्ही बळजबरी। आता याच्या पुढे आता काय हो, मग भगवान यायला पाहिजे। पण आता आम्ही काही जास्ती बोलू शकत नाही, पण आता भगवाननी यायला पाहिजे आमच्यासाठी। याच्या पुढे आमची भरपूर नुकसान झाली आहे आणि आतापर्यंत आम्हाला काही लाभ भेटला नाहीये। याच्या पुढे आम्हाला लाभ भेटायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। मग याच्या पुढे काही झालं तर आता भगवानची इच्छा। मराठी काय म्हणाल, काय परिस्थिती होती, आता काय पेरताय? दादा सोयाबीन पेरतोय आता। 1 महिना लेट पाऊस झालाय, पण पाऊस आता झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणात। पण असा सतत पाऊस हा पुढे बी असायला पाहिजे, तेव्हाच आमचं उत्पन्नही चांगलं येईल। नव्हत्या केल्या आधी आम्हाला लावायचं होतं, कॉटन लावायचं होतं कपाशी, पण कपाशी युक्त पाऊस नव्हता म्हणून आम्ही आता सोयाबीनकडे वळलो आहे। सोयाबीनला कमी पावसात चांगलं उत्पन्न येतं, पण पुढे सतत चांगला पाऊस आला तर सोयाबीनचं उत्पन्न चांगलं निघेल, ही आम्ही आशा करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।